आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कोल्हापूर नाक्यावर 6 पदरी उड्डाणपुलाच्या भरावाचे काम कोयना पुलापासून हॉटेल पंकज व हॉटेल अमित समोर नुकतेच सुरू झाले आहे। या ठिकाणी वळवण्यात येणारे ट्रॅफिक व अन्य अडचणीबाबत आज शनिवारी सकाळी शहर पोलीस अधिकारी DP जैन, अदानी कंपनी, NHAIचे अधिकारी यांनी पाहणी करून चर्चा केली। सुमारे 1.5-2 तास रस्त्याच्या दोन्ही बाजूला केले जाणारा भराव भिंतीचे काम याबाबत केवळ चर्चाच करून अंतिम निर्णयाचा चेंडू संबंधितांनी जिल्हा प्रशासनाकडे टाकला। त्यासाठी सोमवारी किंवा मंगळवारी प्रशासनाबरोबर बैठक घेण्याचे ठरले। एकंदरीत कोयना पूल ते कोल्हापूर नाका दरम्यान भराव पुलाचे काम तातडीने न केल्यास नव्या वर्षातही हा उड्डाणपूल वाहतुकीला खुला होणार नाही। अतिक्रमण व रोजच्या कामात येणारे अडथळे, ट्रॅफिकची समस्या यावर ठोस निर्णय घेण्यात चालू वर्षातही ठेकेदार कंपनी व प्रशासनाने फारसा पुढाकार घेतला नाही। पावसाळ्यापूर्वी या भरावाचे काम न झाल्यास महामार्गावरील वाहतुकीसह कराडकरांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे।